हॅलो, मोशन इन प्लेन या आपल्या तिसऱ्या चॅप्टरचं आजचं हे 6वं सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज सेक्शन मधली काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल. मागच्या सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे वेलॉसिटी टाइम ग्राफ या बेसवरती आधारित एक्सरसाइज सेक्शन मधली 2 न्यूमेरिकल आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, तुमच्या समोर ते न्यूमेरिकल ठेवले. अ वेलॉसिटी टाइम ग्राफ इज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. आणि पुढे त्यांनी 5 गोष्टी या ग्राफवरून कॅल्क्युलेट करायला तुम्हाला सांगितल्यात किंवा विचारल्यात. त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा. पहिलं त्यांनी विचारलं इनिशियल स्पीड ऑफ द कार. दुसरा आहे मॅक्सिमम स्पीड अटेंड बाय द कार. त्यानंतर विचारलंय पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सेलरेशन. त्यानंतर विचारलंय पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांनी विचारलंय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड. ओके, तर या प्रश्नांची एक एक करून उत्तर आपण बघूया. तर सुरुवातीचा जो तुमचा प्रश्न आहे तो आहे इनिशियल स्पीड ऑफ द कार. सो तुमच्या समोर तो ग्राफ जो आहे तो समोर तसाच ठेवलाय. आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे इनिशियल स्पीड ऑफ द कार. तुमच्या लक्षात आलं असेल, डायग्रामकडे जर तुम्ही नीट बघितलात तर लक्षात येईल तुम्हाला वेलॉसिटी अगेन्स्ट टाइमचा हा ग्राफ आहे. आणि सुरुवातीला वेलॉसिटी किती आहे बघा, 0 आहे हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो की इनिशियल स्पीड ऑफ द कार किती आहे, तर 0 आहे. काही लोक 0 मीटर पर सेकंड असंही लिहितील तर काही हरकत नाही, पण 0 आहे उत्तर, त्यामुळे मीटर पर सेकंड नाही लिहिलं तरी हरकत नाही. ओके, त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे बघा, मॅक्सिमम स्पीड अटेंड बाय द कार. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जी वेलॉसिटी आहे ही आपल्याला या ग्राफमध्ये आपल्याला लक्षात येते बघा. 0 पासून 20 पर्यंत गेली आहे, नंतर ती कॉन्स्टंट राहिली आहे AB पर्यंत, आणि त्यानंतर ती कमीच झालेली आहे आणि C या पॉइंटला ती 0च झाली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्पीड कुठे आहे, किती आहे मॅक्सिमम स्पीड, तर 20 आहे. सो 20 मीटर पर सेकंड हे याचं उत्तर आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कदाचित ग्राफ दाखवलाय आणि एखादा प्रश्न विचारलाय किंवा 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न विचारले असे होऊ शकतं की जे 2 किंवा 3 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. तिसरा प्रश्न बघा, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सेलरेशन. ओके, 0 ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते लक्षात घ्या. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय मुळात, तर चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. सो जर का चेंज इन वेलॉसिटी 0 झालं, लक्षात घ्या, चेंज इन वेलॉसिटी जर 0 असेल तर त्याला डिवायडेड बाय जर टाइम आपण केलं तर मग आपल्याला उत्तर काय मिळू शकतं, 0 मिळू शकतं. म्हणजे अशी कंडिशन की चेंज इन वेलॉसिटी 0 आहे याचाच अर्थ वेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली पाहिजे. कारण फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच चेंज इन द वेलॉसिटी. सो फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी फरक काहीच नाही, 0 आहे. आणि इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी या जर सारख्या असतील याचाच अर्थ थ्रूआउट जर वेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर मग काय होईल, चेंज इन द वेलॉसिटी किती होईल, 0 होईल. आणि डिवायडेड बाय टी मग तुम्हाला ॲक्सेलरेशन काय मिळेल, 0 मिळेल. सो वेलॉसिटी कॉन्स्टंट राहिलेला जो पार्ट आहे तो आपल्याकडे दिसतो या डायग्राममध्ये. तुम्ही क्लिअर कट बघू शकताय की AB हा जो पार्ट आहे इथे वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहिलेली आहे. सो चेंज इन वेलॉसिटी या पिरियडमध्ये काय आहे, तर 0 आहे. आणि 0 डिवायडेड बाय टी म्हणजे मग तुम्हाला ॲक्सेलरेशन किती मिळेल, तर 0 मिळेल. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पाथ AB. तुम्ही जर नुसतं AB असं जर म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. ओके, पहिल्यांदा रिटार्डेशनची कन्सेप्ट आहे ती समजून घ्या. रिटार्डेशन म्हणजे काय, तर बेसिकली निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे रिटार्डेशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता आपण या ग्राफमध्ये जसं बघतोय की 0 पासून इथे वेलॉसिटी इथे वाढत गेली, बरोबर आहे. सो याला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणतो कारण स्पीड वाढते इकडे. या उलट इथून बघा, B पासून C पर्यंत जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालंय, तर वेलॉसिटी जी आहे ती हळूहळू कमी कमी होत आली आहे आणि नंतर C ला ती 0 झाली आहे. ओके, आणि लिनियर पाथ आहे त्यामुळे या ठिकाणी रिटार्डेशन आहे ते काय आहे, कॉन्स्टंट आहे. जसं इथे बघा, इथे पण ॲक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट होतं, तसंच इथे रिटार्डेशन जे आहे, कारण हे याचा जर स्लोप बघितला तर तुम्हाला माहिती आहे हा पॉझिटिव्ह स्लोप येईल, याचा जर स्लोप बघितला तर काय होईल, निगेटिव्ह स्लोप तुम्हाला मिळेल. आणि त्यामुळे हे जे काही रिटार्डेशन आहे म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ते तुम्हाला कुठे दिसतंय, पाथ BC मध्ये दिसतंय. त्यामुळे ते पण लिहून टाकूया, आन्सर पाथ BC. याचं उत्तर का आपण लिहिलंय तेही मी तुम्हाला सांगितलंय. ओके, परीक्षेमध्ये कदाचित 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं किंवा मग असे म्हटलं तसं 2 प्रश्नांसाठी 2 गुणांसाठी सुद्धा विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा,
ज्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं मागच्या सेशनमध्ये, की जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल आहे ते म्हणजेच काय तर एरिया अंडर द कर्व आहे. त्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड असं म्हटलंय बघा. ओके, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत लक्षात घ्या. हे जे टाइम पिरियड आहे तुम्हाला एकूण 8 सेकंदाचा टाइम पिरियड दिसतोय, पण त्यांनी फक्त पहिल्या 6 सेकंदापर्यंत विचारलंय. म्हणजे एरिया अंडर द कर्व साठी आपल्याला काय करावं लागेल, तर हा एक त्रिकोण मिळेल आपल्याला, बरोबर आहे. सो पाथ कुठला आहे, ओ पासून ए पर्यंत आणि नंतर बी, बरोबर आहे. सो एरिया अंडर द कर्व किती येईल मग, हा एक ट्रायंगल मिळेल आपल्याला ओ ए ई, हा ट्रायंगल मिळेल आणि त्याच्यानंतर दुसरा एक रेक्टँगल मिळेल ए बी डी ई. ओके, सो याचा एरिया आणि प्लस याचा एरिया, या दोघांची जर बेरीज केलीत तर तुम्हाला काय मिळेल, टोटल डिस्टन्स मिळेल. ओके, सो लिहून टाकूया ते. हियर डिस्टन्स इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व फॉर फर्स्ट 6 सेकंड. ओके, त्यामुळे हा जो ट्रायंगल आहे हा आपण आत्ता वगळतोय का, कारण यांनी फक्त फर्स्ट 6 सेकंडचं विचारलंय. जर त्यांनी विचारलं असतं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार असं विचारलं असतं, तर आपल्याला हे पूर्ण 8 सेकंदाचा विचार करावा लागला असता. इथे कंडिशन काय आहे तर आपल्याला कळलंय, या कंडिशननुसार आपल्याला एरिया हा एवढाच मिळणार आहे, बरोबर आहे. सो एक ट्रायंगल आणि हा एक रेक्टँगल, सो ते पण लिहून टाकूया. आपल्याला कोणाकोणाचा एरिया बघावे लागतील, तर एरिया पहिला ह्या ट्रायंगलचा आपल्याला बघावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए ई दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये, ओ ए ई, आणि त्यानंतर जो रेक्टँगल आहे तो तुम्हाला दिसतोय इथे म्हटलंय ए बी डी ई, बरोबर आहे. सो हा रेक्टँगल आहे आणि मग याचा एरियाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, 1/2 बेस इंटू हाईट. त्याच्यामुळे जो ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार आपण लिहून टाकूया. काय येईल बघा, मी कसं लिहिलंय, हाफ लिहिलंय. बेस किती आहे, 3 आहे बघा, दिसतंय तुम्हाला इथे. याचा बेस 3 आहे आणि हाईट किती आहे बघा, 20 आहे, बरोबर आहे. सो 3 इंटू 20, सो 1/2 इंटू 3 इंटू 20, हा झाला ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला. आणि मग तुम्हाला काय करावं लागेल, रेक्टँगलचा पण जो एरिया आहे तो काढावा लागेल आणि त्याचा फॉर्म्युला काय येईल मग, लेंथ, बरोबर आहे, इंटू ब्रेडथ, म्हणजे लांबी गुणिले रुंदी असणार आहे. तर एक ही किती आहे, 3 ते 6, बरोबर आहे ना, हे लक्षात घ्या. हे किती येईल मग, यांची वजाबाकी करावी लागेल, 6 वजा 3. ते मी डायरेक्ट लिहिले, आता इथे 3 लिहिले, बरोबर आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट 6 म्हणाल, 3 पासून 6 पर्यंत आहे, बरोबर आहे. सो याची लेंथ जी आहे ती 3 आहे आणि जी हाईट आहे, जी काही ब्रेड म्हणा हाईट म्हणा जे काय असेल ते, लांबी गुणिले रुंदी या हिशोबाने, तर ही किती आहे बघा, 20 आहे. सो 20 इंटू 3, सो हा काय देईल तुम्हाला, एरिया ऑफ रेक्टँगल. सो यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. सो इथे जर हाफ आणि 20 जर तुम्ही पकडलेत तर हे पहिले 10 होतील आणि 10 इंटू 3, किंवा अगदी असंही बघा की 3 इंटू 20 म्हणजे 60 डिवाइड बाय 2, म्हणजे हे किती झाले 30 आणि हे झाले 60. सो एक स्टेप मी काय लिहित नाही, 30 + 60. सो डायरेक्ट जे उत्तर आहे याचं ते काय येईल, तर 90 मीटर येईल. युनिट लिहायला विसरू नका, कारण हे सगळे जे डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केले ते मीटर पर सेकंड इथे लिहिलंय बघा, बरोबर आहे. आणि ही वेलॉसिटी आहे आणि डिस्टन्स असणार आहे ते डेफिनेटली मग काय आहे, मीटरमध्ये आहे. सो 90 मीटर हे त्याचं आन्सर आहे. आता एक दुसरा इंटरेस्टिंग प्रश्न जो आहे तो आपण बघणार आहोत बघा, की जो तुम्ही आजच्या त्या थंबनेलमध्ये सुद्धा बघितला होता. आणि हा एक मोठा प्रश्न आहे की हे कसं काढायचं आहे. थोडंसं लॉजिकली फक्त विचार करावा लागेल, फार असं कठीण काही नाही आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया, काय काय दिले त्याचा एक डेटा तयार करून घेऊया आणि मग ते कसं सोडवायचं याच्याकडे वळूया. तर बघा ते न्यूमेरिकल काय आहे. अ मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. बघा आधी या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. जी मेट्रो ट्रेन आहे ती ए पासून बी पर्यंत जाते आणि तिथून पुढे सी पर्यंत जाते. इट टेक्स 4 मिनिट्स इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी. म्हणजे स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत ती 4 मिनिटात जाते. ओके, आता आपलं जे टाइमचं युनिट आहे ते आपलं युनिट आहे सेकंड. त्यामुळे तुम्हाला सेकंदाच्या भाषेत सांगतो की त्या ट्रेनला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी एकूण किती वेळ लागेल, तर 4 मिनिट्स, म्हणजेच एकूण 240 सेकंड लागतील. ओके, हा विषय कळला तुम्हाला. सो ए पासून बी पर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी या ट्रेनला 240 सेकंद लागतात. त्यानंतर पुढे असं म्हटलं, द ट्रेन हॉल्ट्स ॲट स्टेशन बी फॉर 20 सेकंड. सो 20 सेकंदासाठी ती ट्रेन तिथेच थांबते, म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पीड तिला नाही, रेस्ट पोझिशनला आहे ती, हे कळलं तुम्हाला. थांबली आहे ट्रेन तिथे. देन इट स्टार्ट्स फ्रॉम स्टेशन बी अँड रिचेस स्टेशन सी इन नेक्स्ट 3 मिनिट्स. सो बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी तिला पुढची 3 मिनिटं लागतात, बरोबर आहे. म्हणजे बी पासून सी पर्यंत एकूण किती वेळ लागतो, तर 3 मिनिट्स म्हणजे 180 सेकंद लागतात, बरोबर आहे. 3 इंटू 60, 180 सेकंद लागतात. पुढे त्यांनी असं म्हटलंय, ॲट द स्टार्ट train accelerates for 10 seconds to reach the constant speed of 72 km/h.
ओके. सो सुरुवातीला जेव्हा ट्रेन स्टार्ट होते तेव्हा 0 पासून 72 किलोमीटर पर अवरचा स्पीड अटेन करण्यासाठी, रीच करण्यासाठी तिला किती वेळ लागतो, तर पहिले 10 सेकंद लागतात. ओके. आणि पुढे असं म्हटलंय तर ट्रेन मुव्हिंग ॲट द कॉन्स्टंट स्पीड इज ब्रॉट टू रेस्ट इन 10 सेकंड ॲट द नेक्स्ट स्टेशन. म्हणजे ज्यावेळी ती थांबणार आहे त्यावेळेला आपण कंडिशन काय होणार आहे, 10 सेकंद तिला थांबायला लागणार आहेत. बरोबर आहे. सो 10 सेकंदात ती गाडी जी आहे ती तुमच्या या 72 किलोमीटर पर अवरच्या स्पीडवरून मग हळूहळू 0 वरती येणार आहे. सो लिनियर या ह्याच्यामध्ये तो जो ग्राफ असणार आहे तो असणार आहे, जसं मी मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीने पहिल्या न्यूमेरिकलमध्ये. विषय लक्षात आला. सो याच्यासाठी त्यांनी काय म्हटलंय तर प्लॉट द ग्राफ, तो ग्राफ काय आहे, प्लॉट द वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर द ट्रेन ट्रॅव्हलिंग फ्रॉम ए टू बी टू सी. सो ए पासून बी पर्यंत जाणार, नंतर एक गॅप राहणार आहे, 20 सेकंडचा हॉल्ट असणार आहे आणि त्यानंतर सी कडे जाणार आहे. यासाठीचा वेलॉसिटी टाइम ग्राफ आपल्याला काढायचा आहे. आणि त्यानंतर काढायचं आहे कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन स्टेशन्स ए बी अँड सी. सो ए बी मधलं अंतर किती आहे आणि बी सी मधलं अंतर किती आहे, या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर हे जे काही आपल्याला मटेरियल यांनी सांगितलं इथे त्याचा एक डेटा बनवून घ्यावा लागेल आणि मग त्याच्यानंतर इझी पडेल आणि आपण काय करू तर तो एक जो ग्राफ आहे तो प्लॉट करायला घेऊ. ठीक आहे. सो आत्ता एक गोष्ट लक्षात घ्या, आणि जो काही टोटल टाइम टेकन बाय द ट्रेन आहे ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी तो किती असणार आहे, तो आपला एक्स ॲक्सिस वरती येणार आहे. बरोबर आहे. किती लागेल बघा, तर त्याचं कॅल्क्युलेशन करून ठेवूया. मी तुमच्या स्क्रीनवर ठेवलंय बघा. टोटल टाइम टेकन बाय द ट्रेन इज इक्वल टू 440 सेकंड. 440 सेकंड लागणार आहे ट्रेनला. आता हे कुठून आले तर त्याचं पण कॅल्क्युलेशन सांगून ठेवतो, हे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दाखवतोय बघा मी. त्यांनी असं म्हटलं होतं फ्रॉम स्टेशन ए टू बी 4 मिनिट्स लागणार आहेत, म्हणजे किती सेकंड लागणार होते, 240 सेकंड. हॉल्ट आहे मध्ये 20 सेकंदाचा आणि बी पासून सी पर्यंत एकूण 3 मिनिटं लागणार होती, म्हणजे 180 सेकंड लागणार होते. तर या सगळ्यांची बेरीज केलात तर काय होईल बघा, हे 180 सेकंड, हे 20 म्हणजे हे झाले 200 सेकंड आणि हे 240 सेकंड. म्हणजे टोटल जे काही टाइम आहे जे आपल्याला एक्स ॲक्सिस वरती प्लॉट करायचं तर आपल्याला किती लागेल तर 440 सेकंड लागणार आहेत. ओके. सो ग्राफ प्लॉट करायचा असेल, तुम्ही प्रॉपर स्केलने जर काढणार असाल तर तुम्हाला मग 40 सेकंड जे आहे तुमच्याकडे जेवढे काही सेंटीमीटरच्या लाईन्स मिळणार आहेत, सो आपण काय एक्झॅक्टली ग्राफ पेपर हातात घेऊन आपण काढणार नाही आहोत. बरोबर आहे. सो आपण अंदाजेच काढणार आहोत, आपल्या वहीमध्ये काढणार तेव्हा. बरोबर आहे. त्यामुळे आपण हा टू द स्केल काढणारच नाही आहोत, पण तुम्हाला सांगितलं की जो शेवटचा आकडा असेल सेकंडचा टाइम पिरियडवरचा तो किती असणार आहे, 440 सेकंड पर्यंत आपल्याला अंक दिसायला हवेत. ठीक आहे. आता आपण या पुढच्या याच्यामध्ये जो त्यांनी डाटा दिला होता त्यांनी असं सांगितलं होतं की पहिल्या 10 सेकंदामध्ये काय होतंय तर बघा, फ्रॉम टाइम टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू 10 सेकंड स्पीड इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू 20 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. सो पहिल्या 10 सेकंदामध्ये स्पीड जो आहे तो 0 पासून 20 मीटर पर सेकंड पर्यंत वाढतो. सिंपल. आपल्याकडचा जो डेटा आहे तो फक्त मी लिहित जातोय. पुढे त्यांनी असं म्हटलं होतं की पुढे तो 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने ती ट्रेन जी आहे ती ट्रॅव्हल करते, पण नंतर ती थांबणार आहे हॉल्टच्या आधी. बरोबर आहे. म्हणून मी असं म्हणतो फ्रॉम टी इज इक्वल टू 10 टू टी इज इक्वल टू 230 सेकंड. इथे मी नुसतं 10 लिहिलंय, ते 10 सेकंड पकडा तुम्ही. ओके. 10s म्हणा पाहिजे तर, टी इज इक्वल टू 230 सेकंड. ओके. इथे युनिट लिहायचं राहिलंय. ओके. आता इथे परिस्थिती काय होईल, हे 230 पर्यंत का, कारण आपल्याला काय म्हटलं होतं आपल्याला टोटल किती वेळ लागतो, 240 सेकंड लागतात. पण ज्या वेळेला ट्रेन थांबणार आहे तेव्हा 230 पासून पुन्हा 240 पर्यंत ती जी व्हेलॉसिटी आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर आहे. लक्षात आलंय. आणि म्हणून 230 पर्यंत ती कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून आपण असं म्हटलंय टी इज इक्वल टू 10 सेकंड टू टी इज इक्वल टू 230 सेकंड इट ट्रॅव्हल्स विथ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. हा सेकंड पॉईंट झाला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, जो जेव्हा ती थांबणार आहे ट्रेन जेव्हा पहिल्या स्टेशनला, तेव्हा फ्रॉम टी इज इक्वल टू 230 सेकंड टू टी इज इक्वल टू 240 सेकंड. या याच्यामध्ये काय होईल, त्याची जी स्पीड आहे ती तुमची जी आहे ती 20 मीटर पर सेकंड पासून 0 पर्यंत येणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे आहे तो हॉल्ट आहे फ्रॉम 240 सेकंड टू 260 सेकंड. हा हॉल्ट आहे. बरोबर आहे. 240 सेकंदापासून ते 260 सेकंद पर्यंत हॉल्ट असणार आहे. ओके. त्यानंतर पुन्हा ट्रेन चालू होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 10 सेकंदात काय करणार आहे ती 0 पासून 20 मीटर पर सेकंड हे अंतर
ही जी स्पीड आहे ती अटेन करणार आहे, गेन करणार आहे. बरोबर आहे. आता इथे एक गोष्ट पुन्हा सांगावी लागेल, कदाचित तुम्ही मागासपासून म्हणत असाल की इथे 20 मीटर पर सेकंड आकडा आला कुठून. तर आपलं जे SI युनिट आहे, बरोबर आहे ना, स्पीडचं, ते आहे मीटर पर सेकंड. आणि आपल्याला जे दिलं होतं 72 किलोमीटर पर आवर ही स्पीड दिली होती. बरोबर आहे. तर ती 72 किलोमीटर पर आवर म्हणजेच 20 मीटर पर सेकंड. सो याचं तुम्हाला कन्व्हर्जन पण मी तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी हे सगळं लिहून घेऊया आधी, आणि मग तुम्हाला ते जे किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये कसं होतं ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तुर्तास आपल्या पुढच्या स्टेपकडे जाऊया. पुढे नंतर काय होणार आहे, पुन्हा एकदा सेम कंडिशन येणार आहे. टी इज इक्वल टू 270 सेकंड पासून काय होईल, तर ती जी ट्रेन आहे ती कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होणार आहे आणि स्पीड असणार आहे 20 मीटर पर सेकंड. ओके. हे कुठपर्यंत जाणार आहे, 430 सेकंदापर्यंत होणार आहे. कारण टोटल आपलं जे ट्रॅव्हलिंग आहे ते ऍक्च्युली 440 सेकंद जसं वरती दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे. पण 430 सेकंद झाल्यानंतर पुन्हा पुढची 10 सेकंदामध्ये काय होणार, ते रिटार्डेशन होणार आहे. मग अशा आपण केसमध्ये रिटार्डेशन म्हणजे बघितलं होतं. बरोबर आहे. निगेटिव्ह ॲक्सलरेशन. सो स्पीड कमी कमी होत जाते, आणि म्हणून शेवटची जी आपली डेटाची व्हॅल्यू आहे ती बघा काय आहे, फ्रॉम टी इज इक्वल टू 430 सेकंड टू टी इज इक्वल टू 440 सेकंड, स्पीड डिक्रीजेस फ्रॉम 20 मीटर पर सेकंड टू 0. ओके. सो या पद्धतीने आपण लिहिलं. आणि आधी तुम्हाला सांगून घेतो, हे जे काही कन्व्हर्जन फॅक्टर होता 72 किलोमीटर पर आवरवरून आपण 20 मीटर पर सेकंड जे आणले ते कसे ते फक्त सांगतो. एकदम सिंपल आहे, म्हणजे तुमच्या कदाचित ते लक्षातही आलं असेल जर विचार केला असाल तर. नाहीतर तुम्ही म्हणाला असाल की कुठून आला आकडा काय माहिती. ओके. तर त्याचं फक्त कन्फ्युजन दूर करतो. बघा तुमच्या समोर जो होता 20 किलोमीटर पर आवर, सिंपल आहे. सो या किलोमीटरचे आपल्याला काय करावं लागतील, पहिले मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल, आणि हवरचं कन्व्हर्जन आपल्याला सेकंडमध्ये करावं लागेल. तर 72 किलोमीटरचे मीटरमध्ये कन्व्हर्जन किती, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. सो 72 किलोमीटर म्हणजेच किती झाले, 72,000 मीटर झाले. आणि 1 आवरचं सेकंडमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. 1 आवरचे सेकंड किती होतील, तर 3600 होतील, 3600 सेकंद होतील. कारण का एका तासाचे मिनिटं 60 आणि 60 मिनिटाची पुन्हा सेकंड किती होतील, तर 60 गुणिले 60 म्हणजे 3600 सेकंद होतील. बरोबर आहे. सो एकूण 72 किलोमीटर पर आवर म्हणजेच दुसऱ्या हिशोबात आपण कसं लिहू शकतो, तर 72,000 मीटर भागिले 3600 सेकंड. आणि मग हा जर तुम्ही भागाकार केला तर तुमच्या लक्षात येईल बघा, 0 जर दोन्हीकडचे गेले तर शिल्लक काय राहील बघा, 720 भागिले 36, आणि नंतर पुन्हा एकदा 36 दुणे 72 आणि वरचं एक 0. अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल की 20 मीटर पर सेकंड हे उत्तर आलं. ओके. सो या पद्धतीने आपण ते कन्व्हर्जन करून घेतलं. ते तर डायरेक्ट लिहिलं इथे आपण 20 मीटर पर सेकंड. तुम्हाला इथे प्रत्यक्षमध्ये करून दाखवायची काही गरज नाही आहे. तुम्ही इज इक्वल टू डायरेक्ट लिहिलात 72 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड, तरी चालण्यासारखं आहे. तुम्हाला एक शॉर्टकट सांगून ठेवतो, जेव्हा आपण CETच्या वगैरे एक्झाममध्ये जेव्हा जातो त्यावेळेला अशी जी स्पीड आहे ती अशा पद्धतीनेच दिलेली असते. त्यामध्ये ते काय करतात बघा, तर 5/18 मल्टिप्लाय करतात. जो काही किलोमीटर पर आवरचा जो आकडा आहे त्याला 5/18 मल्टिप्लाय करायचं आणि मग मीटर पर सेकंड उत्तर येते. म्हणजे उदाहरणार्थ आता आपला 72 आकडा आहे, याला समजा मी 5/18 मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 72 ला आपण 18 डिवाइड केलं तर कितीचा भाग लागेल, 4चा भाग लागेल. आणि मग 4 गुणिले 5 म्हणजे काय होईल, 20 मीटर पर सेकंड. आता अर्थात आलं कुठून, तर तुमच्या लक्षात आलं असेल की किलोमीटरचे मगाशी मी म्हटलं तसं एका किलोमीटरचे मीटर आहेत 1000 आणि सेकंद आहेत 3600. म्हणून आपण हे असं लिहू शकतो बघा, 1000 इंटू 1000 डिवाइड बाय 3600 यांना आपल्याला ते मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल त्या नंबरला. आणि मग तेच याचा अर्थ किती होतो, 10/36. 10/36 म्हणजे त्याला आणखीन जर का छोटं रूप दिलं, त्याला आपण अतिसंक्षिप्त रूप असं म्हणतो, ते आहे 5/18. सो म्हणून आपण काय करतो, ज्यावेळेला किलोमीटर पर आवर जे असणार आहे त्याचं मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करताना आपण 5/18 मल्टिप्लाय करतो. सो हा एक शॉर्टकट आहे त्याच्यासाठी. तर तुम्ही इथून पुढे तो वापरू शकता की समजा. आणि शक्यतो मग जे किलोमीटर पर आवर वगैरे असतं ना, हे बरोबर 18च्या पटीतच असतं. म्हणजे जेणेकरून तुम्ही 5/18 मल्टिप्लाय केला किंवा तो 18 बरोबर जातो, म्हणून ते 54 किलोमीटर पर आवर असतील. म्हणजे 18 त्रिक 54, बरोबर आहे. सो असा 3चा भाग लागेल. या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन निघतं आणि मग तुम्हाला पुढे सोपं जातं. अशा अर्थाने ते ठेवलेलं असतं. ओके. तर हा विषय कळला असेल तुम्हाला की 20 मीटर पर सेकंड कसे आले. आणि याच्यानंतर आपण डायरेक्ट ग्राफ प्लॉटिंगकडे जाऊया. ओके. आणि ग्राफ प्लॉटिंग जो आपण बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मी डाटा सांगेन. जर तुमच्या लक्षात नाही आलं तर परत जाऊन तुम्ही मागे बघू शकाल. ठीक आहे. तर ग्राफ तुमच्या समोर ठेवतो बघा.
इथे मी पहिल्यांदाच वरती लिहिलंय बघा, हे सगळ्यात महत्वाचं, ग्राफ इज नॉट ॲज पर स्केल. सो ग्राफ जो आहे हा स्केल प्रमाणे नाही आहे, हे मी आधीच सांगतोय. ओके, कारण आपण ते काही मोजून मापून केलेलं नाही, कारण आपल्याकडे तेवढा जे काही अंतर आहे ते तसं मिळेलच असं नाही. ओके, जेव्हा तुम्ही वहीत पण करणार तेव्हा तुम्ही अंदाजे काढणार आहेत, कारण तो काही ग्राफ पेपरवरती आपण प्लॉट करत नाही आहोत ग्राफ, हे लक्षात घ्या. सो आपल्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या मी इथे पहिल्यांदाच लिहून ठेवल्यात बघा. ही जी वेलॉसिटी आहे तुम्हाला दिसतोय, वेलॉसिटी हा वाय ॲक्सिस आहे मीटर पर सेकंड मधला. आपली मॅक्सिमम वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे ती 20 मीटर पर सेकंड आहे, म्हणून इथे 10 20 दोन आकडे घेतलेत. इथे हे जे आकडे घेतलेत बघा, तुम्ही म्हणा हे रॅन्डम आकडे काढलेत, तर हे आपले मगाचे जे आकडे आहेत, आपण जो डेटा लिहिला तिथले आकडे आहेत बघा. पहिल्यांदा 10 सेकंद होते, बरोबर आहे, जेव्हा स्पीड वाढली होती. त्यानंतर 230 पर्यंत ती कॉन्स्टंट राहणार होती. नंतर पुन्हा 230 ते 240 काय झालं होतं, तर ती डिक्रिमेंट होणार होती, बरोबर आहे, स्पीड कमी होणार होती आणि गाडी थांबणार होती. 240 ते 260 हा जो स्लॉट आहे याच्यामध्ये गाडीचा हॉल्ट आहे, बरोबर आहे. सो इथे काहीच होणार नाहीये, गाडीला स्पीड नसणार आहे, 0 असणार आहे स्पीड. त्यानंतर पुन्हा 260 ते 270 मगाचा जो डेटा आहे तो पुन्हा एकदा त्याच्यावरती जर नजर टाकलात तर तुमच्या लक्षात येईल. तर 260 ते 270 काय होणार आहे, स्पीड इन्क्रीजेस फ्रॉम 0 to 20 मीटर पर सेकंड असं आहे. आणि त्याच्यानंतर 270 पासून पुन्हा 430 पर्यंत आपल्याला माहिती आहे ट्रेन ट्रॅव्हल्स विथ द कॉन्स्टंट स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. ओके, आणि शेवटचा जो स्लॉट आहे t इज इक्वल टू 430 सेकंड टू t इज इक्वल टू 440 सेकंड. आपल्याला माहिती आहे की ट्रेनची स्पीड जी आहे ती 20 पासून 0वर येते आणि ते ट्रेन थांबणार आहे आणि इथेच या मेट्रोचा प्रवास थांबतोय. ओके, सो या पद्धतीने आहे, म्हणून हे जे अंक आहेत हे मी आधीच इथे लिहिलेत, फक्त ते एकमेकात मिक्स होऊन आहेत म्हणून वेगवेगळ्या कलरने दिलेत. तुम्ही ते एकाच पेनला लिहिणार आहे त्यामुळे तो काय प्रश्न नाही, फक्त सुरक्षित अंतरावरती ठेवा, नाहीतर सगळे मिक्सिंग होतील आकडे आणि मग कळणार नाही 230 240 आहे, नाहीतर एखाद्याला वाटेल 2,30,240 आहे की काय, तर अशी परिस्थिती नाही आहे. ओके, खाली लिहिले आपण टाइम इन सेकंड आणि वेलॉसिटी ती मीटर पर सेकंडमध्ये आहे, कारण आपण जे बघितलं ते 72 किलोमीटर पर आवर होते, त्याचं कन्व्हर्जन आपण करून घेतलंय ते किती आहे 20 मीटर पर सेकंड. ही मॅक्सिमम असल्यामुळे इथे तुम्हाला कधी असं वाटेल की हे टू द स्केल आहे, याचं काहीतरी एक प्रमाण असू शकतं, पण इथे तसं राहणार नाहीये म्हणून ते ठेवलेलं नाहीये. ओके, सो आता काय होईल बघा, पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं 0 to 10 सेकंड काय होणार आहे बघा, तर ही जी स्पीड आहे ती बरोबर 20 वरती जाणार आहे. सो आपण हा प्लॉट करून टाकूया. हे बघा 0 to 10 इथे आपल्याला दिसतंय लिनियरली इन्क्रीज झालाय. मगाशी जो आपण त्या गणितामध्ये तुम्हाला ग्राफ दिला होता ना ऑलरेडी, तसाच प्रकारे आपण हा ग्राफ प्लॉट करायला चाललोय बघा. ओके, त्यामुळे कदाचित तुमच्या लक्षात येईल ते पटकन. सो 0 to 10 सेकंड हा जो स्पीड आहे तो अटेंड केला आपण 20 मीटर पर सेकंडचा. त्यानंतर 10 सेकंड ते 230 सेकंड एवढ्या पिरियडमध्ये जी ट्रेन आहे ती कॉन्स्टंट स्पीड 20 मीटर पर सेकंड जाणार आहे. सो बरोबर एक्झॅक्टली ही हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. पूर्वी हा एक डॉटेड लाईन फक्त मी तुम्हाला इथे दाखवली आहे बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की 0 to 10चा हा स्पॅन आहे. 10 पासून 230 पर्यंत आपल्याला काय करावं लागेल, तर एक हॉरिझॉन्टल लाईन काढावी लागेल जिथे कॉन्स्टंट स्पीड किती आहे 20 आहे. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इथून इथे वाढत गेली 10 सेकंड पर्यंत 20 पर्यंत पोहोचली आणि त्यानंतर कॉन्स्टंट राहिले 230 पर्यंत. आता एक्झॅक्टली 230च्या खाली असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर काय आहे तर 240 पर्यंत काय होणार आहे, तर ती पुन्हा एकदा कमी होणार आहे 230 ते 240. सो ती सुद्धा लाईन काढून घेऊया आणि मग अशी तुम्हाला दाखवण्यासाठी जो इथे दाखवला होता मी 10चा स्लॉट, तसंच इथे पण एक लाईन ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 230 पासून 240 पर्यंत ही डिक्रीमेंट आहे. ओके, सो हा 10 सेकंडचा स्लॉट असा आहे, हा 10 सेकंडचा स्लॉट असा आहे. ओके, 240 ते 260 काय होईल तर हॉल्ट आहे, त्यामुळे इथे काहीच येणार नाही, बरोबर आहे. 260 सेकंड नंतर गाडी पुन्हा स्टार्ट होणार आहे, ती 270 पर्यंत ती अटेंड करणार आहे स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. सो आपल्याला इथे आणखीन एक लाईन द्यावी लागेल जी 260 पासून 270 पर्यंत आहे. पुन्हा एकदा लाईन ड्रॉ करून घेऊया डॉटेड, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा स्पॅन जो आहे 260 ते 270 याच्यामध्ये 0 पासून 20 मीटर पर सेकंडची जी स्पीड आहे ती या ट्रेनने अचीव केलेली आहे. ओके, याच्यानंतर पुन्हा एकदा 270 सेकंड पासून ते 430 पर्यंत 430 सेकंड पर्यंत काय होईल, ट्रेन जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे 20 मीटर पर सेकंड, अर्थात 72 किलोमीटर पर आवर. ओके, सो किती वेळापर्यंत तर 430 सेकंड पर्यंत. त्याच्यामुळे तिथे आपण काय करतोय, एक लाईन ड्रॉ करतोय, हॉरिझॉन्टल लाईन आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन आपण ड्रॉ केली आहे बघा, आणि ती दाखवते तुम्हाला स्पीड किती आहे 20 मीटर पर सेकंड आणि किती सेकंदांपर्यंत तर 430 सेकंदांपर्यंत, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 430 सेकंदानंतर आपण कुठे जाणार आहोत
तर पुन्हा एकदा गाडी थांबणार आहे. सो 440 पर्यंत काय होणार आहे, गाडी थांबतीये. पुन्हा एकदा डॉटेड लाईन तुम्हाला दाखवतो आणि इथे तुम्हाला कळलंय 430 ते 440 मध्ये काय झालंय, तर गाडीचा जो स्पीड आहे तो कमी कमी होत गेलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल हे आतापर्यंत ऍक्च्युली आपण हा ग्राफ कसा काढला. आता पुढचा जो काही पार्ट आहे याच्यातला जो दुसरा बी पार्ट होता तो होता की आपल्याला जे डिस्टन्स आहे ते काढायचं होतं ए आणि बी मधलं, आणि त्यानंतर बी पासून सी पर्यंतचं जे अंतर आहे ते तुम्हाला काढायचंय, बरोबर आहे. पण हे जे अंतर आहे आता मी तुम्हाला ग्राफ प्लॉट करून दिलाय. आता तुम्हाला मी हे होमवर्कला देतोय. तर बघा होमवर्क काय आहे तो हेच आहे बघा. अ मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम, जे मगाचं जे न्यूमेरिकल होतं तेच. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की जो सेकंड बीट आहे तो विचारला, इथे फर्स्ट बीट आहे तो दिसत नाहीये कारण जो फर्स्ट बीट होता तो आपण सॉल्व्ह केलाय. दुसरा जो बीट आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करायला मी ठेवतोय. ओके, तर थोडक्यात फक्त याच्यासाठी तुम्हाला थोडीशी हिंट देतो आणि मग तुम्ही हा जो होमवर्क आहे तो व्यवस्थितपणे करू शकाल. ठीक आहे, तर बोलूया पुन्हा एकदा थोडंसं मागे जाऊया आणि त्याच्यावरती कसं काम करता येईल ते फक्त तुम्हाला सांगतो की जे डिस्टन्स आहे आपण कसं मोजणार आहोत. हे बघा आता काय होईल, इथे दोन ट्रायंगल आहेत, हा एक ट्रायंगल हा एक ट्रायंगल आणि मध्ये आहे एक रेक्टँगल. सो आपल्याला काय करावं लागेल, जसं आपण पहिल्या न्यूमेरिकल मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं एरिया अंडर द कर्व, तिथे आपण त्रिकोण आणि चौकोन यांच्या क्षेत्रफळाची बेरीज घेतली होती, बरोबर आहे. तसं इथे काय करावं लागेल, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज घ्यावी लागेल आणि या चौकोनाचं क्षेत्रफळ या तिघांची बेरीज घ्यावी लागेल. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार तुम्ही, तर हाफ 1/2 बेस इंटू हाईट. तुम्ही जर ते बघितलात तर तुमच्या लक्षात येईल त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार. तर हा त्रिकोण आणि हा त्रिकोण सारखाच आहे. ओके, ते तुमच्या लक्षात येईल कॅल्क्युलेशन करताना, बरोबर आहे. कारण हे अंतर पण इथे 10 आहे, हे पण 10च आहे बघा. 230 240 म्हणजे याचा अर्थ हे अंतर 10 आहे. हाईट सुद्धा तुमची किती आहे, 20 आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्रिकोण हे जे दोन्ही आहेत त्यांचं क्षेत्रफळ सारखं आहे. याची लांबी रुंदी तुमच्या लक्षात आलं असेल, हे 10 आहे, हे 230 आहेत, म्हणजे याची लांबी आहे 220 आणि हाईट आहे 20. तसंच इकडची जी आहे ही तुम्हाला माहिती आहे की हाईट आहे 20, बरोबर आहे. आणि ही जी आहे ती तुम्हाला मोजावी लागेल. 430 मध्ये 270 जी काय आहे ती कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. तर त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून घ्या, याचं क्षेत्रफळ काढा आणि या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ त्यात ऍड करा. म्हणजे जेव्हा ए पासून बी पर्यंत अंतर काढायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, तर क्षेत्रफळ कोणाकोणाचं ऍड करावं लागेल, हे दोन त्रिकोण आणि हा रेक्टँगल. आणि बी पासून सी पर्यंत काढायचं असेल तेव्हा हे दोन त्रिकोण आणि हा रेक्टँगल याचं क्षेत्रफळ यांची बेरीज. हे सगळं तुम्हाला काय देणार आहे, डिस्टन्स. हा जो एरिया आहे तो काय देईल, डिस्टन्स फ्रॉम बी टू सी आणि हा फ्रॉम ए टू बी देईल. ओके, मधला याचा काही संबंध नाही. आणि पॉईंट लक्षात घ्या, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी, तसंच हा पॉईंट बी, हा पॉईंट सी. आता बी हा कॉमन नाही आहे इथे, का, कारण मध्ये ही जी स्प्लिटिंग आहे ती कशासाठी आहे, 20 सेकंदाचा जो हॉल्ट आहे म्हणून. ओके, त्यामुळे लक्षात घ्या ए पासून बी पर्यंत हे अंतर जे मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या तिघांच्या क्षेत्रफळांची बेरीज आणि इथे सुद्धा या तिघांच्या क्षेत्रफळांची बेरीज. सो ती करून घ्या. तुमचं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे, तर डेफिनेटली आपण जे सगळं करतो ते मीटरमध्ये आलेलं असणार आहे. कदाचित पुस्तकामध्ये एक्सरसाइज सेक्शनमध्ये असल्यामुळे पुस्तकामध्ये जी उत्तरं दिली ती किलोमीटरमध्ये दिलेत. का, कारण त्यांनी जे तुम्हाला स्पीड दिलं होतं ते किलोमीटर पर आवरमध्ये दिलं होतं. त्यामुळे त्यांची जी उत्तरं आहेत ए टू बीचं अंतर किंवा बी टू सीचं अंतर हे किलोमीटरमध्ये असणार आहे. तुमचं उत्तर कदाचित मीटरमध्ये येईल, त्यामुळे ते मीटरमध्ये ठेवलं तरी हरकत नाही. पण समजा तुम्हाला कळतंय की आता 1000 ने जर भागलं तर आपल्याला किलोमीटर होईल. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2000 मीटर आलं उत्तर, तर आपल्याला माहिती आहे 2000 भागिले 1000 म्हणजे किती, तर 2. तर 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर आहे. किंवा 4500 आलं मीटर तर तुम्ही किती लिहू शकता, 4.5 किलोमीटर. सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. समजा नाही लिहू शकलात तरी हरकत नाही, ते काही उत्तर चुकीचं नाही. ओके, फक्त ते दुसऱ्या युनिटमध्ये असणार आहे, एवढाच फक्त त्यातला फरक आहे. आणि त्यामुळे हे जे न्यूमेरिकल तुम्हाला मी दिलंय, हा जो दुसरा पार्ट तुम्हाला करायला दिलाय, अर्थात आपण मी तुम्हाला सांगितलं तसं पहिल्या न्यूमेरिकलमध्ये जे 5वं बीट आहे तिथे आपण हे काढून दाखवलेलं आहेच. ओके, सो त्या पद्धतीने मांडणी तशी करा आणि मग तुम्हाला डिस्टन्स मिळून जाईल. ओके, फक्त तुम्हाला इथे ए टू बी आणि बी टू सी असे दोन अंतर काढायचे आहेत, एवढंच फक्त आजचं तुमचं काम आहे. तर मला खात्री आहे. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर तुम्हाला मी सांगितलं तसं जी उत्तरं आहेत ती ब्रॅकेटमध्ये दिलेलीच आहेत आपल्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज सेक्शनमध्ये, बरोबर आहे, फायनल आन्सर्स. त्यामुळे ती उत्तरं बरोबर आहेत की नाही ते आधी खात्री करून घ्या. आणि जर ते उत्तर बरोबर आलं असेल तर फक्त स्टेप्स बरोबर झालेत की नाही हे बघण्यासाठी मला सेंड करा. जर समजा असं दिसलं की उत्तर चुकलंय तर परत एकदा ट्राय करा. कुठल्या तरी अंकामध्ये काहीतरी घोळ असेल तर ते जे काय आहे ते दुरुस्त करा आणि मग जे एक्झॅक्ट आन्सर आहे ते आलं की मला आन्सर जे आहे ते तुमचं सेंड करा.